हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 कायदा रहित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू या मागणीचं हिंदू एकता आंदोलन मिरज संस्थान आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन सांगलीच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहाल कणिचे यांना देण्यात आले। हिंदू एकता आंदोलन आणि मंदिर महासंघाची मागणी योग्य असून या संदर्भात शासनाकडे भूमिका मांडू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं माजी आमदार नितीनराजे शिंदे, मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, दत्तात्रय भोकरे, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, अवधूत जाधव, सचिन भोसले, विजयसिंह राजपूत, श्री ज्ञानगिरी मठाचे शिवप्रसाद सातपुते, उद्योजक दिगंबर कोरे, मिरज येथील श्री वीरभद्र मंदिरांचे विश्वस्त अशोक कबाडे, गोकुळनंदन गोशाळेचे नितेश जाधव, गोपाळकृष्ण गवळी, समाजाच्या श्रीकृष्ण मंदिराचे मनोज गवळी, राजू गवळी, हिंदू जनजागृती समितीचे संतोष देसाई, मंदिर महासंघाचे संजय घाटगे, गोंधळी समाजाचे नितीन भोरावत, अधिवक्ता सुमेध ठाणेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कायदा 2026 हा प्रस्तावित कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आज हिंदू एकता आंदोलन, हिंदू जनजागृती देवस्थान समिती या सर्वांनी मिळून आज आम्ही सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देऊन या कायद्याला विरोध दर्शवलेला आहे। हा कायदा पावसाळी अधिवेशनामध्ये मंजुरीसाठी येणार आहे, तरी माझी या जिल्ह्यातल्या सर्व हिंदुत्ववादी मतावर निवडून आलेल्या सर्व हिंदुत्ववादी आमदारांना विनंती आहे की आम्ही जो विरोध केला आहे तशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण विरोध करावा। हा कायदा एकतर्फी हिंदूंच्या विरोधात आहे, परंतु मुस्लिमांचा जो वक्फ बोर्ड आहे, दर्ग्याच्या जमिनी आहेत, चर्चच्या जमिनी आहेत, यांना मात्र या ठिकाणी हा कायदा लागू नाही। तर हा हिंदूंच्या देवस्थानावर वरवंटा फिरवणारा आणि बिल्डरांच्या घशामध्ये कोट्यावधी रुपयाच्या जमिनी घालण्याचा हा डाव हा सर्वांनी मिळून उधळून लावला पाहिजे। मी संतोष देसाई, हिंदू जनजागृती समिती संघटक। आज आम्ही सर्वांनी मिळून वेगवेगळ्या संघटना आहेत, हिंदू एकता आंदोलन आहे, मंदिर महासंघ आहे, आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे तर एक देवस्थान म्हणजे मंदिर देवस्थान इनाम जमिनी निर्मूलन कायदा 2026 याचा एक प्रारूप तयार केलेला आहे आणि त्या प्रारूपाच्या अंतर्गत ज्या मंदिरांच्या ज्या जमिनी आहेत त्या एक प्रकारे आपण दुसऱ्याच्या नावावर करू शकतो अशा आशयाचं ते प्रारूप तयार केलेलं आहे। प्रश्न असा पडतो की आजपर्यंत जर आपण हजारो वर्षाची परंपरा बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच देवस्थाना अनेक एकर जमिनी दिलेल्या आहेत, कारण का त्या देवस्थानाची व्यवस्था लावण्यासाठी दिलेली आहे। गुरव समाज असेल किंवा पुजारी असेल त्यांचं पोटपाणी त्याच्यावर चालावं, कारण का ते सेवकरी आहे। आज ह्या जमिनी जर दुसऱ्यांना देत असेल तर या देवस्थानच्या इनाम जमिनी संपणार आहेत आणि भूमाफियांचं सगळं इथं चालू होणार आहे। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। एक प्रकारे हा मंदिर नष्ट करण्याच्या दृष्टीनं कुठेतरी पाऊल चाललेलं असं आम्हाला वाटतं। त्याचबरोबर भक्तांची एक प्रकारे म्हणजे मंदिराची भक्तांची एक प्रकारे पिळवणूक आहे असं आम्हाला वाटतंय। तर या दृष्टीनं सरकारनं यावर विचार करायला पाहिजे आणि हा कायदा करू नये अशी आमची अपेक्षा आहे। तर समस्त हिंदुत्ववादी संघटना तर्फे आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। नमस्कार।